महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। रात्री 9च्या दरम्यान आपल्या पाठीमागे जे आहे राहुल इस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, राहुल नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती आग लागलेली होती। जशी आपल्याला नियंत्रण कक्षामध्ये माहिती मिळाली तात्काळ या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झालं। आग भीषण मोठी असल्यामुळे आपण तात्काळ MIDC अग्निशमन केंद्राचे अधिकारी पोटे साहेब यांना सुद्धा फोन केला। त्यांनी त्यांच्या 2 अग्निशमन वाहनासह या ठिकाणी पूर्ण ताफा दाखल झाला आणि आग ज्या ठिकाणी लागलेली होती पाठीमागे आपण बघतो की पहिला मजला आहे हा। ही बिल्डिंगला जवळपास 30 वर्ष झालेली आहेत। रिडेव्हलपमेंटला जी प्राथमिक माहिती या ठिकाणी भेटलेली आहे, रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेलेली आहे, परंतु जे मालक आहेत फ्लॅट आहे तो वरती पहिल्या मजल्यावरती, त्यामध्ये जे घराचे मालक आहेत त्यांनी ते ॲज ए गोडाऊन म्हणून स्टॉक केलेले होते। कपड्यांचा प्रचंड ढीग लागलेला होता आतमध्ये आणि त्यामध्ये मे बी शॉर्ट सर्किट झालेलं असावं आणि ती आग पूर्णपणे स्प्रेड झाली होती। तर आपण गेल्या 2 तासामध्येच आग नियंत्रणामध्ये आणली। पाठीमागून सुद्धा बिल्डिंगला जो अप्रोच आहे पाठीमागे त्याची एंट्री बॅक साईडला आहे, त्या ठिकाणी जाऊन पूर्ण जे लोखंडी 2-2 दरवाजे आमच्या संपूर्ण टीमने MIDC टीमने तोडलेत कटरच्या सहाय्याने आणि आतमध्ये प्रवेश करून पूर्ण आतमधून आग नियंत्रणामध्ये आणली। आणि हा जो पाठीमागचा समोरचा भाग आहे हा बॅक साईड आहे ऍक्च्युली, पण रोड फ्रंट साईड असल्यामुळे समोरचा दिसतोय। तर या ठिकाणी सुद्धा संपूर्ण ग्रिल वगैरे तोडून आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। या ठिकाणी बिल्डिंग मध्ये कोणीही रहिवास करत नसल्यामुळे जीवितहानी वगैरे काही झाली नाही। रिडेव्हलपमेंटला गेलेली रहिवास कोणी सुद्धा करत नव्हतं, पण जे मालक किंवा ओनर आहेत ते नायडू म्हणून त्यांची जी घराचे मालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी ॲज ए स्टोअर म्हणून म्हणजे कपड्यांचे स्टॉक करून ठेवलेला होता 8-10 वर्षापासून आणि त्याला आग लागलेली होती आणि ती प्रचंड प्रमाणामध्ये पसरली होती। आपण बघतोय की बिल्डिंग ABCD अशा 4 विंग आहेत, प्रशस्त असा परिसर आहे इमारतीचा। आणि आम्ही समोरचा जेव्हा पोर्शन कंप्लीट केला MIDC आणि अंबरनाथ अग्निशमन दलाने, तर समोरची आग विझलेली होती, काचा वगैरे पडून ग्रिल तोडून। आणि बॅक साईडने आम्ही एंट्री करायला गेलो तर जो कपडा होता तो पुन्हा पेटला, कारण आतमधून जे धुमसत होती ना तिने परत पेट घेतला आणि आमच्या गाड्या पाठीमागे होत्या। एक गाडी पाणी भरायला गेली होती, 2 गाड्या पाठीमागे वर्क करत होत्या आणि सर्व नागरिकांनी प्रत्यक्षदर्शी आहेत या ठिकाणी संपूर्ण टीम जीवाचे आटोकाट प्रयत्न करून आतमध्ये पाठीमागून आग सुद्धा विझवत होते। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।